11th ॲडमिशन 2025-26 तर राऊंड 3चा रिझल्ट म्हणजे राऊंड 3चे कॉलेज अलॉटमेंट साईडवर उपलब्ध झालेले आहे। तर सर्व विद्यार्थी त्यांचे अलॉटमेंट साईडवर येऊन चेक करू शकतात। तर सर्वप्रथम साईडवर या। साईडवर आल्यानंतर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये एक ऑप्शन आहे जे म्हणजे अलॉटमेंट लिस्ट। तर इथे तुम्ही क्लिक करून तुमचे अलॉटमेंट चेक करू शकता किंवा तुमच्याकडे आयडी आहे, पासवर्ड आहे, आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन मधून सुद्धा तुमचे अलॉटमेंट चेक करू शकता। तर सर्वप्रथम अलॉटमेंट लिस्टला क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही की राऊंड 3चं ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं आहे। त्यानंतर तुमच्याकडे एक ॲप्लिकेशन आयडी आहे जो तुम्हाला आतापर्यंत मिळालेला आहे, तो तुमच्या फॉर्मवर सुद्धा दिलेला असेल। तो ॲप्लिकेशन आयडी टाका आणि त्यानंतर इथे सर्चला क्लिक करा। सर्चला क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालेले असेल तर तुमच्या समोर कॉलेजचे नाव लिहून येणार आणि जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालेले नसेल तर तुम्हाला तिथे नो रेकॉर्ड किंवा नॉट अलॉटेड अशा प्रकारे लिहून येणार आणि बाकीचे अलॉटमेंट तुम्ही तुमच्या लॉग इन मधून सुद्धा चेक करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे अलॉटमेंट चेक करू शकता आणि ज्याही विद्यार्थ्यांना लॉग इन मधून जर अलॉटमेंट चेक करायचं असेल तर तुम्ही आयडी टाका, पासवर्ड टाका, खाली दिलेला कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा। म्हणजे तुम्ही लॉग इन मधून सुद्धा तुमचे अलॉटमेंट चेक करू शकता। जर ज्या विद्यार्थ्यांना डायरेक्टली साईडवर अलॉटमेंट चेक करता आले नाहीत तर तुम्ही लॉग इन मधून सुद्धा चेक करा। थोड्या वेळामध्ये तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ देण्यात येणार की पुढील प्रोसेस काय करायची, त्या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, अलॉटमेंट चेक करून घ्या आणि पुढील जी प्रोसेस असणार आहे जसे की डॉक्युमेंट्स आणि त्यानंतर ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला काय करायचं या संदर्भात संपूर्ण माहिती थोड्या वेळामध्ये आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि राऊंड क्रमांक 4 कधी होणार आहे या संदर्भात सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।